नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप। आजचा दिवस खूपच स्पेशल आहे कारण आमच्या गार्डनमध्ये काही मस्त अशी फुलं फुललेली आहेत आणि आम्ही विचार केला की ती फुलं तुम्हाला दाखवावेत आणि आमचं नेदरलँड्समधलं पहिलं हे जे व्हेजिटेबल गार्डन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे। आम्ही आमच्या गार्डनमध्ये शूट करतोय आणि आमच्या गार्डनची, नेदरलँड्समधल्या व्हेजिटेबल गार्डनची तुम्हाला आम्ही टूर देणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंडळी, सगळ्यात आधी मी तुम्हाला आमची जी छोटीशी झाडं आहेत ना ती तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे जे आहे ना हे काकडी लावली आम्ही। काकडी म्हणजे आपल्याकडे ज्या छोट्या अशा काकड्या असतात ना व्हाईट कलरच्या किंवा ग्रीन कलरच्या, ती वाली नाहीये ही। इथे नेदरलँड्समध्ये इतकी लांब अशी काकडी मिळते, तर त्या काकडीची ही झाडं आहेत। हे इथूनच आम्ही बिया आणल्या होत्या आणि त्या इथे लावलेल्या आहेत। हे जे आहे ना ही झुकिनी आहे। झुकिनी पण आपल्याकडे सॅलडमध्ये वगैरे वापरतात। भाजी वगैरे मी नाही त्याची केली कधी, पण सॅलडमध्ये मी बऱ्याच प्रमाणात वापरते, त्यामुळे ती मी इथे लावली आहे। त्यानंतर हे आहे आमचं छोटंसं सूर्यफुलाचं झाड। हे तुम्हाला इतकं असं छोटंसं वाटतंय कारण की याला आम्ही त्याच्या कम्युनिटीपासून दूर केलं। सगळी सूर्यफुलाची झाडं आम्ही एकत्र लावली होती, पण सगळंच जास्त एकदम जवळ झाडं आलीत आणि वाढली, त्यामुळे मग आम्ही विचार केला की याला थोडा स्पेस द्यावा, म्हणून याला आम्ही असा सेपरेट लावला। सो बिचारा नाराज झाला आमच्यावरती। नंतर ही सगळी जी आहेत ना ती आमच्याकडे ब्रोकोलीची झाडं आहेत। ब्रोकोली आपल्याकडे मिळते, पण आपल्या सर्वसामान्य घरांमध्ये आपण तिला नाही वापरत। ती एक वेस्टर्न भाजी आहे असं आपण म्हणू शकतो। भाजीवाल्यांकडे असते असं मोठी ग्रीन कलरची, आपण तिला आपल्या फ्लावरची बहीण म्हणू शकतो। ती एवढी झाडं ही इथे आता आमची वाढलेली आहे, जवळ 7-8 झाडं आहेत ही। त्याच्यावरती बघा हा असं किडे येतात थोडेफार, तर हे जर तुम्हाला माहिती असेल की हे कशामुळे येतात आणि त्याच्यावर काय उपाय आहे तर तुम्ही आम्हाला सांगा। मध्ये एक छोटंसं टोमॅटोचं झाड आलंय, इकडून तिकडून बिया पण मला वाटतं किडे प्राणी नेत असतील छोटे, त्यामुळे ते इकडे तिकडे हे टोमॅटोचे 2 झाडं आता इथे आलेली आहेत। ह्या ज्या झाडाला मस्त अशी फुलं आलेली आहेत, कसलं झाड असेल ओळखा पाहू। एक दिवशी शरण्या मला असं म्हणाली की मम्मा तुम्ही इतके प्लांट्स लावलेत तर मला सुद्धा काहीतरी लावायचं आहे। तर त्या दिवशी घरामध्ये चणे भिजलेले होते, त्याला मस्त मोड आले होते, तर मी तिला म्हटलं की हे चणे तू घे मुठभर आणि ते लाव। तर तिने ते असे एक इथे रुजवले आणि आश्चर्य म्हणजे बघा, सगळ्यात आधी त्या चण्याच्या झाडालाच आता फुलं आलेली आहेत। आपल्याकडे लहानपणी शाळेच्या बाहेर वगैरे विकायला यायचे ना ते असे थंडीमध्ये चणे, तर तोच हा प्रकार आता मला इथे दिसतोय। तेच हे झाड आहे, तर असे मध्ये त्याची झाडंही ब्रोकोलीच्या बाजूला आलेली आहेत। ही आहे कोथिंबीर। तर मी आधी इंडियन जे धणे होते भारतातून आणलेले ते लावले होते, पण ते काही आले नाही। आम्ही इथल्या सुपर मार्केटमध्ये जाऊन धणे आणले आणि किती 2-2.5 युरोला काहीतरी एक पॅकेट होतं ना, ज्यामध्ये एवढेशेच असे धणे होते आणि मग ते आम्ही इथे लावले, थोडेफार पेरलेत, तर बघा हे एवढे आलेत असे। पण खूपच हळूहळू वाढतायत ते पण, आणि आता ऊन जास्त आहे त्यामुळे ते हळूहळू सुकतायत, पण ट्राय झालेत बघा लीव्स। तुम्ही मोस्टली कशा प्रकारे लावता किंवा कशी पटकन आपण त्याची शेती करू शकतो आणि पटापट येऊ शकतात ते, तर त्याची पण तुम्ही आम्हाला आयडिया देऊ शकता। आणि हे बघा छोटंसं असं एकदम बीटरूट आहे, बीटरूट लावलेलं आम्ही, असा तो वाढलाय आता। युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही अंडी अशी आम्ही अंड्यांच्या कवचामध्ये टाकल्यात, त्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगते व्हिडिओच्या शेवटी। तर मंदारच्या हाईटचं आमच्याकडे किती मोठं झाड आलंय ते बघा, आणि ते पण सूर्यफुलाचं। सांगा जरा याच्याबद्दल ऑडियन्सला। हा जेव्हा आम्ही लावला त्यावेळी किती छोटा होता ना, एकदम एवढा छोटा होता। सर्वात पहिलं तर आम्ही त्याला कुंडीमध्ये लावलं होतं आणि नंतर आणून इथे ठेवलं, पण फर्स्ट टाइम असल्यामुळे आम्हाला पण थोडंसं जरा म्हणजे आयडिया नव्हती की हे सगळं एकदा तसं झुपक्यासारखं वाढेल। सो पण लकीली इथे आता 5 आहेत आणि मला थोडीशी पण आयडिया नव्हती की हे एवढे उंच होतील म्हणून। मला वाटलं एवढं असेल। हो, मूवीमध्ये तर आपण तसंच पाहिलं ना, त्याहून छोटे असतात ना ते पण पाहिले होते, पण हा तर एकदम खूप उंच झालाय। येस, आणि किती सुंदर आलाय तो बघा एकदम। आणि आता
सूर्य आज नाही आहे, नाहीतर तो लेफ्ट साईडला टर्न झालेला असतो, कारण तिकडे सूर्यास्त होतो संध्याकाळी. असं मला तर असं इथपर्यंत वाटत होतं की सुरुवातीला फक्त एकच सनफ्लावर येईल, म्हणजे फ्लावर येईल. येस. पण इथे बघ आता किती येतात, 1 2 3 4 5. येस, एका झाडाला फक्त. एका झाडाला. आणि त्याच्या मागे पण अजून एक झाड आहे तिकडे, तर त्याला सुद्धा येत आहेत. त्याच्यानंतर हे बघा, याला पण येत आहेत इथे, याला पण कोंब आला इथे. तर असं एका झाडाला इतके सारे येतात. लेडी बग. सो हा लेडी बग याचा खूप उपयोग होतो, हा खूप हेल्पफुल आहे. येस, याच्यामुळेच आपण काय म्हणतात ते अफाईड झालेत. लास्ट टाइम एक आपल्याकडे एक प्लांट आहे, म्हणजे एक सनफ्लावर आहे, हा बघा, याला मधूनच कट केलं आम्ही. म्हणजे हा ऑलमोस्ट सगळ्यात पहिला हा वाढत होता, पण अचानक त्याला ते अफाईड वगैरे रोग म्हणतात ते लागलं होतं, त्याच्यामुळे त्याला कट केलं. पण नंतर थोडं ॲनालिसिस केलं, इथल्या लोकल लोकांना विचारलं, मग त्यांनी सांगितले की तुम्ही लेडीबग पकडा आणि तिथे येऊन सोडा, मग ते त्यांचं काम करेल. सो आता लकीली इथं खूप सारे बाकीचे पण प्लांट्स आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तर पकडायची गरज लागेल नाही, ती ऑटोमॅटिक आली. बापरे, हवा आली. चॅलेंजेस आहेत. या हवेमध्ये ही झाडं तग धरून राहणं म्हणजे सगळ्यात मुश्किल काम आहे. पाठीमागे जे दिसतात ना, हे येलो, हे खूप महत्वाचे आहेत. यांनी ते काय म्हणतात, ते हनी बी इकडे फिरते. तर हनी बी ह्या प्लांटचंच नाव आहे ना, या प्लांटचंच नाव हनी सकल असं आहे. याचं नाव त्या प्रजातीचं आहे. हा जॅपनीज प्लांट आहे. हे आम्ही इथे येण्याच्या आधीपासून हे प्लांट इथे ह्या वेली होत्या आणि खूप कमी होत्या, म्हणजे अशी एकच लाईन होती. आणि आत्ता गेल्या 7-8 महिन्यापासून, जेव्हापासून ऊन यायला लागलंय, 5-6 महिने झाले, तेव्हापासून हे इतकं वाढत गेलं. आणि अक्षरशः एकदम सुंदर स्मेल. त्याचा जर तुम्ही फुलाचा वास घेतलात ना, तर तो वास आपल्याकडे जसा मोगऱ्याच्या फुलाचा वास येतो ना, तो त्याचा सुवास आहे. आणि इतकं मस्त वातावरण होतं इथे. आता जर हवा आली, तर हवेची झुळूक आली की इतकं त्याचा वास सगळीकडे पसरतो. खूपच सुंदर आहे. तसाच अजून एक प्लांट आहे आमच्याकडे. हे बघा इथे मागे, हे बघा इकडे मागे आहे, ते पण हनीसकलच आहे आणि ते पिंक कलरचं आहे. पिंक अँड व्हाईट त्याची फुलं आहेत. असं एकदम कमळासारखं ते उघडलं होतं, ते बघा हनीबी आली आहे त्याच्यावरती. आणि हा आहे दुसरा सूर्यफूल आमचा, ज्येष्ठ बडा भाई आहे वो सबका. तर सगळ्यात पहिला आलंय. येस, म्हणजे पाठीमागून मी तर म्हणेन हा फटाफट वाढला आणि लवकर आला. पण याची एक खासियत आहे, हा फक्त एकच आहे. याच्याकडे एक पण दुसरा असा हे नाही आले, फुल वगैरे येण्याचा चान्सेस पण वाटत नाही. त्याच्यामुळे मला तर वाटतं हा डिफरंट प्रजाती किंवा डिफरंट सीड असेल याची. आणि तुम्ही जवळून पाहिलं, मला माहित नाही तुमच्या किती जणांनी सूर्यफुलाची हे पाहिली, तर ह्या सगळ्या सूर्यफुलाच्या बिया तयार होतात आणि त्या आपण खाऊ सुद्धा शकतो. तर नाही, मी जेव्हा सांगितलं मित्रांना की मी माझ्या बॅकयार्डमध्ये सूर्यफूल असे 4-5 नाही 6-7 सूर्यफूलची झाडे लावलीत आणि ऑलमोस्ट ते ग्रो होत चाललेत. तर त्यांनी म्हणाले की हार्वेस्टिंग ज्यावेळी करशील त्यावेळी सगळ्यात पहिलं माझं एक बुक असेल म्हणा, एक माझ्यासाठी पूर्णच्या पूर्ण सूर्यफुलाच्या बियाज असतील त्या सगळ्या मला दे. तो मी म्हटलं करणार काय तू त्याचं? तो म्हणते की मी त्याचं पूर्ण असं रोस्ट करून ते खाणार. एक जण मला म्हणाला, युक्रेनचं होता, तो मला म्हणाला की त्यांच्याकडे खास करून युक्रेनमध्ये शेती जास्त होते, ऑइल वगैरे आपण जे सनफ्लॉवरचं आहे ते त्यांचं एक्सपोर्ट करणं, त्यांचं प्रोडक्शन खूप मोठं आहे. तर तो म्हणाला की आम्ही तर आमच्यासाठी तर हे आम्ही जे यूज टू आहे, आम्ही घरी ते नेहमीच खातो, तर मला दे, मी त्याचं काहीतरी जॅम का काहीतरी बटर वगैरे बनवेन. ओके. तर ते बनवेन किंवा याच्यापासून मी तेच रोस्ट करून ते बिया खाणार मस्तपैकी नेटफ्लिक्स लावून. तर सगळ्यांनी ऑलरेडी बुक करून ठेवलेले आहेत की मला एक पाहिजे आणि सगळ्यांना एक पाहिजे. त्याचं काय म्हणतात हार्वेस्टिंग होणं किंवा खायला मिळणे ती लांबची गोष्ट झाली, पण ह्यांना असं ग्रो झालेलं बघूनच खूप आनंद वाटतं. आणि आलो बाहेर, आपण थोडी ग्रीनरी बघितली की थोडं सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे काहीतरी आहे. मस्त वाटतं पण हे बघायला. आणि हे आपण कधी लावलंय? मार्च मध्ये लावलं ना हे सगळं. मार्च मध्ये लावलं, थंडी होती त्यावेळेस, त्यामुळे स्प्रिंग सुरू झाला होता आणि आम्हाला गॅरंटी पण नव्हती की हे येईल.
आणि तसंच हे पण एक इकडे आहे बघा, ह्याचा मी मागे फोटो वगैरे टाकला होता त्याला मस्त इन्स्टा. एकदम फ्लावर्स आले होते. आम्ही जेव्हा भारतात गेलो होतो तेव्हा इथे याला फ्लावर्स आले होते. आणि याचं पण एक आम्हाला असं वाटलं नव्हतं की याचा यूज काय आहे मग नक्की, म्हणजे कशासाठी आहे. पण आता ह्याचा यूज कळतंय की जे काही हे फ्लावर्स आहेत किंवा अजून इतर प्लांट्स आहेत, या सगळ्यांना ज्या लागणाऱ्या हनी बीज असतात त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम ना हे लोक करतात. हे फ्लावर किंवा हे फ्लावर यांनी जेवढ्या हनी बीज येतात त्याच्यामुळे ते फ्रुटिंग किंवा पोलिनेशन काय म्हणतात, पॉलिनेशन हे सगळं होण्यासाठी त्यांना खूप मदत होते. माझ्या हाईटचं जे आहे सूर्यफूल मंदारच्या हाईटचं आहे, हे माझ्या हाईटचं आहे. तर हे टोमॅटोचं झाड आहे. टोमॅटोचं झाड बघा, इथे 2-4 अशी एकत्र टोमॅटोची झाडं आहेत. त्यांचं पण तेच होतं की आम्हाला आधी माहीत नव्हतं की हे कसे वाढतील वगैरे, त्यामुळे आम्ही त्यांना जास्त सेपरेट नव्हतं केलं. पण आता आम्हाला कळालं की ह्यांना सुद्धा स्पेस हवी होती. आणि मध्ये मध्ये मग त्यांना वरती ग्रो व्हायला अशा मग काट्या लावून ठेवल्यात आणि मग यांना एकत्र आम्ही असं बांधून ठेवलंय. त्यांची झाडं, त्यांची खालची पानं सुद्धा आम्ही 1-1 आठवड्याने कट करतो, जेणेकरून ती फक्त वर वाढत जातील पटापट असं. तर सूर्यफूल त्याच्या बाजूला आहेत तर ते वाढलेत. आणि आता बघा फायनली त्याला असे फ्लावर्स सुद्धा आलेत. म्हणजे आता हा फ्रुटिंगसाठी रेडी आहे. येस. सो लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल फुलं आलेली असतील, म्हणजे टोमॅटो झालेले असतील. आणि अजून एक असंच इथे सुद्धा आहे बघा. तर याला सुद्धा आम्ही सेपरेट ठेवून दिलंय जेणेकरून तो आरामात वाढेल. पण त्याच्याच खाली हे बघा आलेत, हे झुकिनी आलेत. हे दोन्ही पण झुकिनी आहेत. तो पण तिकडे पाठी. आणि हा मागे बघा, हा मागे पण झुकिनी आलाय. शकता मागे जे 2 झुकिनीचे झाड आहेत त्यांना मी असं काठ्या वगैरे किंवा एक्शेल्स वगैरे टाकून ठेवलेत. तर इथे एकच चॅलेंज आहे की एकच नाही आहे, खूप सारे चॅलेंजेस आहेत इकडे. हे जेव्हा आपण लावतो त्यावेळी त्यांना आपल्याला आता हे मस्त भरलेलं वाटते, पण सुरुवातीला जेव्हा ते छोटे छोटे असतात ना त्यावेळी यांना इकडे मोस्टली स्नेल, त्याच्यानंतर किडे मुंग्या हे सगळे खातच राहतात. त्यांना ते सेव्ह करणं, त्यांना वाचवणं ते खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं चॅलेंजमधलं इथं वेदर, जेणेकरून इथं कधी कधी कंटिन्यूस पाऊस पडतो किंवा सॉलिड विंड असते, त्यावेळी पण त्यांना ते प्रोटेक्ट करणं खूप डिफिकल्ट जातं. पण लकीली आता मी 3-4 लावले होते तिकडे, त्यातले आता 2च वाढत आहेत. सोल्युशन माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता, पण ऑर्गॅनिक सोल्युशन. हो, आम्हाला अजिबात केमिकल वगैरे नाही वापरायचं आहे. त्यामुळे या झाडांना पण आम्ही अगदी कंपोस्ट आणि ती माती वगैरे सगळी वेगळ्या प्रकारचीच आणली होती, म्हणजे केमिकल फ्री अशी इकडे मिळते तीच आणली होती. आणि आतापर्यंत आम्ही यांना काही कुठले केमिकल वगैरे वापरलेले नाहीयेत. किडेमुंगी घालवायला घरगुतीच उपाय करतोय. सगळे कंपोस्ट वगैरे जे काय ते घरगुतीच वापरतोय आपण, जेणेकरून हे एकचे शेल दिसतात, हे अंड्याची गवच. हे मला मी वाचलं होतं कुठेतरी की टोमॅटोसाठी ते खूप उपयुक्त असतात, कॅल्शियम मिळतं. तर ते मी आता इकडे पण टोमॅटोज आहेत बघा, ह्याचे पण मी खालचे पानं कट केलीत आणि ह्या पूर्ण असं ठेवून दिलं, जेणेकरून त्याला खाली जर पानं असते ना का त्याला किडे वगैरे लगेच लागतात आणि मग तो पूर्ण खराब होऊन जातो. त्याच्यामुळे मी खाली त्यांना कट केलं आहे आणि इकडे आतमध्ये त्यांना मस्त एकदम काय म्हणतात ते कॅल्शियमसाठी एक्शेल्स वगैरे असे दिलेत. पण याच्या व्यतिरिक्त पण काय कोणाला माहिती असेल ना तर त्यांनी मस्त कमेंटमध्ये टाका, जेणेकरून अजून ग्रो होईल. या शिमला मिरची सगळ्या त्यांची ग्रोथ खूपच कमी होते, म्हणजे खूपच स्लो होते. आधी आम्ही घरामध्ये लावलं होतं तर थोड्याशा उगवल्या, मग आम्ही इकडे आणून लावल्या, पण त्यानंतर त्या वाढ त्यांची इतकी पटापट होत नाही. तर त्यासाठी पण तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. ही आपली हिरवी मिरची आहे, इंडियन हिरवी मिरची. कारण की इकडच्या जर मिरच्या लावल्या तर त्याला अजिबातच चव नसते, अजिबातच स्पायसी नसतात. त्यामुळे आपली भारतातली हिरवी मिरची आहे ती लावलीत. 1-2 झाडं एकत्र वाढतायत ती. आणि हा बघा इकडे बीटरूट वाढलाय आणि मध्ये मध्ये त्याच्या कोथिंबीर वाढली आहे. तर शरण्याच्या स्कूलमध्ये काहीतरी अर्थ डे का काहीतरी होतं, त्यावेळेस तिला एक असं छोटंसं पाऊच मिळालेलं. ज्याच्या पाऊचमध्ये म्हणजे एका पेपरमध्ये सीड्स होत्या आणि त्या सीड्स मग तिने ते असं इथे लावून जस्ट असं सीड्स ते टाकायचं असतं त्याच्यात. तो पेपर टाकला आणि त्याच्यावर पाणी ओतलं, आम्ही त्याला रुजवला इथे आणि मग आता एवढे प्लांट्स आलेत त्याचे बघा, मस्त सुंदरशी फुलं आलीत. तर आम्ही आधी जेव्हा इथे राहायला आलो ना तेव्हा फक्त ह्या 4च लाद्या इथे एवढीच जमीन होती आणि हे झाड फक्त एवढंच होतं असं उभं, एवढं वाढलेलं नव्हतं, असं झुपका नव्हता.
आणि आम्ही विचार केला की आपण काहीतरी लावू त्या मोकळ्या जागेमध्ये. काहीच नव्हतं कारण फक्त 2-3च प्लांट्स होते आणि मग आम्ही आधी 4 लाद्या काढल्या अशा आणि त्या 4 लाद्या काढल्या. त्यानंतर मग आम्ही प्लांट्स घरामध्ये लावले. मग आता असं झालं की इथे सगळे नाही लागू शकत, जागा पाहिजे. मग आम्ही इकडे आलो आणि इथपर्यंतच्या 2 लाद्या काढल्या अजून इथपर्यंत अशा. मग तेव्हा पण आम्हाला असं झालं की अजून झाडं आपण लावलीत ना, मग अजून जागा पाहिजे. मग अजून 2 लाद्या काढल्या आणि असं करत करत इथपर्यंत आता आम्ही आलोय. आणि अजून आम्हाला झाडं आहेत आमच्याकडे, दाखवतो तुम्हाला. झाडं लावलेली आहेत, तर त्यासाठी आम्हाला बहुतेक हे सगळंच इथून काढावं लागणार आहे. तर आणि बघा आमच्या शेजारी इकडे हे मस्त असं फुलांचं झाड आहे, त्याचा सगळा कचरा आमच्याकडे पडतोय आणि आम्हाला रोज झाडावं लागतंय. पण मस्त वाटतं की ते पण बघताना. त्यांच्याकडे पण खूप प्लांट्स आहेत. आणि हे बघा, गेस करा की हे काय असेल. आपल्या भारतात सुद्धा याची शेती होते, तर तुम्ही सांगू शकता की हे कसलं प्लांट आहे. तर हे आहे बटाट्याचं प्लांट. हे दोन्ही पण बटाटे लावलेत आम्ही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यात का लावलं, तर ह्याचा सुद्धा आमचा प्रयोगच होता की बघूया हे काय वाढतंय का नक्की, म्हणून आम्ही याच्यात तशा मोठ्या भांड्यामध्ये ते लावलं. बघूया, फर्स्ट टाइम लावलं इकडे. हो. लेट्स सी. आणि आम्हाला असं वाटतंय की याला फुलं येतील, पण ते आता हळूहळू ऊन खूप झालंय ना तेव्हापासून ते थोडं सुकत चाललंय. तर काय प्रॉब्लेम असू शकतो तर ते पण आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला याची आयडिया असेल. आता तुम्हाला आम्ही आमचे दुसरे प्लांट्स दाखवतो, छोटे छोटे प्लांट्स जे आम्ही इकडे त्यांना शिफ्ट करणार आहोत. तर हे असेच आम्ही मिक्स फ्लावरचं एक पॅकेट आणलं होतं आणि ते याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर काही काही उन्हामुळे पण खराब झालेत आणि आता हे एवढे आलेत. इथे ही कोथिंबीर आहे पुन्हा, ती पण बघा उन्हामुळे सुकून गेली आहे. तर ती सुद्धा अशी याच्यात लावून ठेवली होती. म्हटलं जमिनीमध्ये नाही आली तर इथे तरी थोडीफार येईल म्हणून इकडे लावून ठेवली होती. पुन्हा काकडी आहे, ही पण त्यासाठी सेफ साईड लावून ठेवली हो. होती. जर खाल्लं तर हे परत आपण तिकडे मोठं झाल्यावर थोडा तिकडे शिफ्ट करू. तेच म्हणून आम्ही असं डबल डबल सगळं लावून ठेवलेलं होतं. हे पण बघा झुकिनी, हे झुकिनी आहे. ती पण आम्ही विचार केला की ती इथेच लावूया, म्हणजे थोडी मोठी झाली की शिफ्ट करता येईल. आणि हे बघा, आजकाल आम्हाला सगळेजण असे माहिती आहे, आम्ही सगळ्यांशी गार्डनिंग बद्दल बोलतो. त्याकडे केस कापायला सुरिनामी अंकल येतात. सुरिनामी म्हणजे ती लोक जी आधी भारतात राहायची आणि मग सुरिनाम या देशामध्ये मूव्ह झाली आणि तिकडे ती राहायला लागली. पण त्यांना हिंदी सुद्धा बोलता येतं. तर ती ऑलमोस्ट सिमिलर टू आपल्यासारखीच ती असतात, म्हणजे आपल्याला ती इंडियनच वाटतात आणि ते हिंदी सुद्धा बोलतात आणि त्यांचं कल्चर बरंचसं सिमिलर आहे आपल्याशी. तर ते अंकलचे आहेत, ते मंदारचे केस कट करायला येतात दर महिन्याला. तर त्या अंकल खूप भारी आहेत ते. तर त्यांच्याशी बोलता बोलता एकदा मंदार मला म्हणाल त्यांना की आम्ही काकडी आधी लावली होती, मग ती आली नाही आणि तुमच्याकडे काही प्लांट असेल तर मला आणून द्या वगैरे. तर मग त्यांनी काकडी तर नाही आणली, हे स्क्वॅश म्हणजे भोपळ्यासारखा जो प्रकार आहे तो त्या दिवशी अचानक मागच्या संडेला ते आले. सकाळ सकाळ दरवाजा ठोठावला आणि मग ते असे लावूनच जात होते आमच्या कडीला. आम्ही दरवाजा उघडला नव्हता लवकर, तर पण पटकन ते भेटले. तेव्हा मला कळालं की हे त्यांनी आणून दिले आमच्यासाठी. त्यानंतर हे बघा, इथे हे सगळे टोमॅटो आहेत. तर हे सुद्धा आम्हाला लावायचे, पण हे चेरी टोमॅटो आहेत म्हणून आम्ही असे त्यांना वेगळे लावलेले आहेत. आणि शरण्याला मी म्हटलं होतं की हरभरा तिकडे नाही उगवला तर इथे तरी येईल, म्हणून तो दोन्हीकडे टाकून ठेव. तर तसंच सेम तो पण आला आता हरभरा इथे. आणि बघू आता कधी याला फुलं येतात. थोडा स्लो, आपण प्लांट याच्या पॉटमध्ये लावले तर बऱ्यापैकी स्लो वाढतात ते. पण एक काय म्हणतात ते, खास करून ते येऊ शकतात याची गॅरंटी असते, कारण त्यांना खाणारं असं काही रोग वगैरे किंवा इतर कीटक वगैरे लागणार नाही. आणि आम्ही मोस्टली घरात ठेवतो त्यांना. आता हे सगळे प्लांट्स आमचे घरामध्ये जर का थंडी पडली तरी पण ते जगू शकतात याची गॅरंटी असते, बाहेरच्याच सांगता नाहीत. आणि हे आम्हाला याचा खूप फायदा झाला. हे मिंट हे चांगलं उगवलं आणि शिवाय त्याला आता आम्ही बरेचदा असं त्याचे लिव्स काढतो, त्याची पानं आम्ही दर आठवड्याला कापतो आणि मस्तपैकी पुदिना चटणी वगैरे बनवतो. तर घरच्या
तर मिंट खूप मोठ्या प्रमाणात येतं. मंदार बरेचदा म्हणतो की आपण त्याला बाहेर लावूया, पण बाहेर जर तो लावला तर तो जास्त पसरेल आणि उगाच इतका मिंट काय काय कामाचा म्हणजे. तर म्हणून आम्ही इथे असा ठेवला. आणि ह्या डब्यामध्ये ना आम्ही मिरची लावली होती पुन्हा, कारण का त्या पटापट वाढत नाहीत म्हणून. पण बघा ती अजून आलेलीच नाहीये, तर होप सो ती येईल. आणि तो कसला डब्बा आहे? आणि हे ना वाईल्ड फ्लावर मिक्स आहे बघा, अशा प्रकारची त्याला फुलं येतात. तुम्ही नेदरलँड्समध्ये कुठेही फिरत असलात ना, तुम्हाला असे हे मिक्स जंगली तुलीप, जंगली फुलं दिसतील ही सगळी. तर त्याचं आम्ही आणलं आणि कुठे लावतोय ते तुम्हाला दाखवतो आता. ते खाली काहीच नाही आहे, आम्ही असं जस्ट वरच्यावर इथे माती टाकली आणि त्याच्यामध्ये हे फ्लावर मिक्स टाकून दिलं असं, आणि बघा ते आले पण. इथे पण आम्ही ते टाकून ठेवलंय, पण ते हळूहळू येत आहे. दोन्ही लास्ट बट नॉट द लीस्ट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेजाऱ्यांनी लावलेली आहेत द्राक्ष. आणि आम्ही जेव्हा हे घर बघायला आलो होतो ना, तेव्हा मस्त अशी द्राक्ष लगडलेली होती थंडीमध्ये. तर आता बघा ही द्राक्षाची वेल इथे आहे आणि आमच्याकडे घरामध्ये पूर्णपणे ती येते तिकडे, तर तिला पण अजून इकडे वळवून घ्यायचं आहे थोडी वाढली की. आणि ही बघा अशी मस्त अशी द्राक्षांची वेल आलेली आहे, इथपर्यंत गेली वरती. तिला पण आता आम्ही खाली घेणार आहोत. आणि द्राक्षाच्या वेलीवर पण बसले गोगलगाय. हा बघा द्राक्षाच्या वेलीवर पण गोगलगाय बसली येऊन. वेगळी सारखी म्हणजे वेगळ्या असतात मला, ते खातात हेच डायरेक्ट खाऊन टाकतात. या गोगलगाय आणि आपल्याकडच्या वेगळ्याच वाटतं. अगदी भिंतीवरती पण चढतात इकडे तिकडे. आम्ही सारखं त्यांना काढतो आणि बाहेर टाकून येतो, मारत नाही पण काढून बाहेर टाकून येतो. मंदार इज व्हेरी सेन्सिटिव्ह की प्राण्यांना, पक्ष्यांना कोणालाही त्रास होता कामा नये, त्यामुळे दुसरे बाहेर जाऊन खातील ना ते, त्यांना काय. हा बाहेर तर वाईल्ड खूपच प्लांट्स उगवलेत. तर मग हे पण आम्हाला मिळणार आहे. तर हा आपलंच आहे. वाईन यार्ड बनवणार आहोत आम्ही. तर अशा तर आजच्याच दिवशी आम्हाला हे झाड जे आहे ते गिफ्ट मिळालेलं आहे. बी पाहूनच तुमच्या लक्षात येऊ शकतं की हे कोणतं झाड आहे. तर आमचे फ्रेंड्स आहेत, मराठी कपल आहेत, ते जुन्या बिल्डिंगमध्ये आमचे फ्रेंड्स होते. तर त्यांनी भरपूर असे प्लांट्स उगवले आवाकाडोचे. तर त्यांनी आम्हाला लास्ट वीकमध्ये विचारलं होतं की तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये लावायला यातलं प्लांट हवं आहे का. तर म्हटलं ठीक आहे आणून द्या. तर आज ते आले होते आणि बघा किती मोठं झाड आहे. तर हे पण आम्हाला प्लांट करायचं आहे. पण छान वाटतं जेव्हा कोणीतरी असे प्लांट्स आणून देतं. आणि घरामध्ये पण आम्ही आल्यापासून इथे भरपूर झाडं लावलेली आहेत आणि आम्ही सगळ्यांना हेच सांगतो की कोणी येणार असेल तर प्लांटच आणा म्हणून शक्यतो. तर हे बघा हे आज आम्हाला मिळालं. गार्डनमध्ये आम्ही आत्ता ऑक्टोबरपर्यंत प्लांटेशन करू शकतो. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत इथे उन्हाळा चांगला असतो, त्याच्यानंतर पुन्हा थंडी येते, त्यामुळे काही टिकत नाही. तर तुम्हाला जर काही आयडिया असेल की अजून आत्ता जून चालू आहे, तर ह्या पुढच्या 4 महिन्यामध्ये कोणतं असं प्लांट आहे जे पटकन हार्वेस्टिंगसाठी रेडी होऊ शकतं, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचबरोबर कुठले असे प्लांट आहेत जे थंडीमध्ये सुद्धा इकडच्या राहू शकतात, तुम्ही असे कोणते लावलेत का जे थंडीमध्ये सुद्धा इंडोअरमध्ये टिकतात आणि त्याची फळं फुलं तुम्हाला मिळतात. तर असं कुठलं असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जे काही आमचे प्रॉब्लेम्स आम्ही तुम्हाला सांगितलेत त्याच्यावरती सॉल्युशनसुद्धा द्या, कारण की आमचा हा पहिला एक्सपिरियन्स आहे गार्डनिंगचा आणि आम्हाला खूपच आवड होती मंदारला आणि मला. म्हणून यावेळेस आम्ही असं पक्क ठरवून की रो हाऊसच आपल्याला पाहिजे असं करून आम्ही हे घर घेतलं. आणि त्यामुळे आता बघूया आम्हाला किती जमतं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम, बाय बाय.